स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 2 वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा याबद्दल पाहू. तर आपल्या या ठिकाणी तीन काही चित्र दिसत आहेत. त्यामध्ये वेगवेगळी कृती करताना आपल्याला दिसत आहे. खांद्यावर सामान घेऊन चालणारा माणूस दिसतो. वहीत लिहिणारी मुलगी दिसते आपल्याला. चेंडू घेऊन खेळणारा मुलगा आहे आणि रिमोट वापरत असलेली मुलगी आपल्याला दिसते. तर ह्या सर्व घटनांमध्ये कार्य झाले आहे काय? तर या सर्व घटनांमध्ये कार्य झाले आहे. तर शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले की नाही हे आपण कधी म्हणू शकतो? तर आपल्याला कार्याची व्याख्या आहे. वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object causes displacement of that object. कार्य झाले असं आपण कधी म्हणू शकतो? किंवा कार्य म्हणजे काय? तर कार्य म्हणजे वस्तूवर क्रिया करीत असलेल्या बलाचे परिमाण व वस्तूचे त्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांचा गुणाकार होय. म्हणजे कार्य बरोबर काय? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. W बरोबर F इंटू S. तर ह्या ठिकाणी आपल्याला आणखी काही चित्र दिसत आहेत, A, B आणि C. तर या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? तर लहान मुलगी आपल्याला गाडी खेळत असताना तिने लावलेले ही गाडी ती ओढते, तिने लावलेलं बल व गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने दिसत नाही. तिने बल वरच्या दिशेने लावलेलं आहे बा दोरीच्या साहाय्याने, आणि त्याचं विस्थापन कसं होते? सरळ होत आहे. म्हणजे बलाची दिशा आणि होणारे विस्थापन हे एका दिशेने दिसत नाही. त्याचप्रमाणे मोठे वाहन आणि हे छोटं वाहन, हे वाहन नादुरुस्त आहे. हे मोठं वाहन त्याला काय करते? वाहून नेत आहे. मोठ्या वाहनाने लहान वाहनास ओढत घेऊन जाताना तुम्ही पाहिलं असेल, यावेळीसुद्धा बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर म्हणजेच विस्थापन जे डिस्प्लेसमेंट जे आहे, विस्थापनच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावले गेलेले दिसते. विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावलेले आपल्याला दिसते. अशा वेळी का घडून आले कार्य कसे काढतात ते आता आपण पाहूया. तर बलाचं सूत्र माहिती आपल्याला, कार्याचं सूत्र माहिती, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता F काय? ॲप्लाइड फोर्स म्हणजे लावलेलं बल आहे. आणि F1 काय? कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. F1 हे जे बल आहे ते विस्थापनाच्या दिशेने आहे. म्हणजे पहा, हे जे मुलीचं जे एक्झाम्पल आहे तेच आपण इथं दाखवलेलं आहे. पहा, तर ही जी गाडी आहे त्या ठिकाणी ही मुलगी इकडं दोरीने ओढते, मग ते लावलेलं बल आहे F, आणि त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे, विस्थापन हे या दिशेने झालेलं आहे. म्हणजे ते बलाचाच भाग पुढं आहे, F1 आहे. म्हणजे मुलगी जी त्या खेळण्याला ओढते ते एका विशिष्ट कोनातून ओढते, कोन आहे थीटा. म्हणजे बल विभागले गेलेलं आहे दोन कॉम्पोनंटमध्ये, F1मध्ये आणि F. हे लावलेलं बल आणि त्याचं हे झालेलं विस्थापन हे F1च्या दिशेने. आता आपण जर कोन पाहिला कॉस थिटा आपण काढू शकतो त्रिकोणमितीच्या गुणधर्माने किंवा ट्रिग्नोमेट्रीच्या लॉजने. कॉस थिटाचे इक्वल टू बेस इंटू हायपोटेन्यूज. म्हणजे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. हा कर्ण आहे, हायपोटेन्यूज आहे, ही ॲडजस्टंट साईड. बेस लगतची बाजू आहे, म्हणजे कॉस थिटा F1 अपॉन F. मग F1 का आला? F कॉस थिटा. हे जर व्हॅल्यू आपण या 1 नंबर सूत्रामध्ये टाकले तर कार्याचं सूत्र येते W बरोबर F कॉस थिटा S, म्हणजे W Fs कॉस थिटा. म्हणजे हा जो थिटा आहे कोनावरती कार्य अवलंबून आहे. W Fs कॉस थिटा. जर थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू 1 आहे, आणि त्यावेळेस आपलं कार्यचं सूत्र येते W बरोबर Fs. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की येथे बलाने केलेले कार्य धन असून जास्तीत जास्त आहे, कारण बल व विस्थापन यांच्या दिशा समान आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन सेम आहे, म्हणून झालेलं जे वर्क आहे हे काय? मॅक्झिमम वर्क आहे किंवा पॉझिटिव्ह वर्क आहे. ज्यावेळेस अँगल 90 डिग्री आहे, कॉस थिटा आहे 0, मग वर्क पण किती आलं? 0. म्हणजे इथे बलाने केलेलं कार्य 0 आहे, कारण विस्थापन बलाशी कसं आहे? लंबरूप आहे. डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू फोर्स. थिटा आहे 180 डिग्री, कॉस थिटा आहे -1, मग W किती आला? -Fs. मग या ठिकाणी काढू शकतो
येथे बलाने केलेले कार्य ऋण असून कमीत कमी आहे, कारण बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पराविरुद्ध आहेत. म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डायरेक्शन आर अपोजिट टू ईच अदर, सो द वर्क डन बाय द ऑब्जेक्ट इज निगेटिव्ह वर्क डन. युनिट ऑफ वर्क वर्k is equal to force into displacement. Unit of force is Newton. Unit of displacement is meter. So unit of work is 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. कार्याचे एकक आहे जूल, म्हणजे 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. आणि कार्याचे सीजीएस एकक आहे अर्ग, 1 डायन गुणिले 1 सेंटीमीटर. 1 जूल बरोबर 10⁻7 अर्ग, हे यांचं रूपांतर एसआय युनिटचं सीजीएस युनिट्स. आता आपण पाहूया पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क डन. आता पॉझिटिव्ह वर्क कधी आहे? वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, म्हणजे थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. बल व विस्थापन यांच्या दिशा एकच असल्यास बलाने केलेले कार्य धन असते. वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असल्यास बलाने केलेले कार्य ऋण असते. And when the applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, the work done by the force is 0. बल व विस्थापन एकमेकांना लंब असल्यास 90 डिग्री बलाने केलेले कार्य 0 असते. तर आपण याच्यावरती काही एक्झाम्पल सॉल्व करूया. आपल्याकडे एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन टू अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाईट ऑफ 10 मीटर. आता अगोदर काय काय दिलेले, समजा 20 किलोग्राम वस्तुमानाच्या पदार्थाचे जर 10 मीटर एवढे विस्थापन झाले तर त्याने केले कार्य किती. जी किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मास किती आहे 20 किलोग्राम, डिस्प्लेसमेंट किती आहे 10 मीटर. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा गुरुत्वत्वरणचं सुद्धा व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्या फोर्सचं एकक फोर्सचं फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू mg, 20 मल्टिप्लाय 9.8 का, कारण जी ऑब्जेक्ट आहे आपण गुरुत्व त्वरणाच्या काय नेलेलं आहे विरुद्ध नेलेलं आहे, म्हणून फोर्स इक्वल -196 अपॉन n. वर्कचं फोर्स सूत्र आहे Fs 1 - 196 × 10 -1960 जूल. दुसरं, प्रवीण हॅज अप्लाइड फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन ऑब्जेक्ट. प्रवीणने एका पदार्थावरती 100 न्यूटन एवढं बल लावलेलं आहे ॲट ॲन अँगल ऑफ 60 डिग्री टू द ऑर्डर. त्याच्यामधलं किती अंशाचा कोन तयार झालेला आहे 60 अंशाचा कोन तयार झालेला आहे. द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल वर्क इज डन. पदार्थाचं विस्थापन झालेलं आहे आणि 400 जूल एवढं कार्य झालेलं आहे. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. पदार्थाचं झालेलं विस्थापन आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट शोधायचं आहे. अँगल किती आहे 60 डिग्री, बल किती आहे 100 न्यूटन, वर्क डन किती झालेलं आहे 400 जूल. डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन आपल्याला शोधायचे आहे. आपला फॉर्म्युला माहिती आहे W = Fs cos θ. वर्क आहे 400, F आहे 100, S काढायचं आहे cos 60 ची व्हॅल्यू 1/2 इथे झाली 400 अपॉन 100 × 1/2 × S, 4 × 2 × S, S = 8 मीटर. आता एनर्जी म्हणजे काय. आता आपल्याकडे काय एक्झाम्पल आहे, इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लँग्विशेस. समजा एखादी वनस्पती आपण अंधाऱ्या खोलीत ठेवली तर काही कालांतराने ती वनस्पती का आधी कोमेजून जाते. ऑन इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टीम ऑर TV बियॉन्ड द लिमिट द वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. जर आपण TVचा किंवा म्युझिक सिस्टीमचा आवाज खूप केला तर घरातले भांडी का लागतात व्हायब्रेट किंवा कंपन करायला लागतात. तर हे कशाने होते. कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ अ कॉन्व्हेक्स बर्न्स द पेपर. तर आपण भिंगाच्या सहाय्याने जर सूर्यप्रकाश एका कागदावरती जर नियंत्रित केला तर तो कागद पेट घेतो. याच्यावरून आपल्याला ऊर्जा किंवा एनर्जी म्हणजे काय समजतं. द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. आणि ऊर्जेचं एकक पण काय आहे जूल. जे कार्याचे एकक तेच कशाचे एकक आहे ऊर्जेचं सुद्धा आहे, हे असं एकक. आणि सीजीएस एकक काय आहे अर्ग.
म्हणजे दोघांची एकक कशी आहेत, समान आहे. आता ऊर्जेचे काही प्रकार आहेत. कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा आणि पोटेन्शियल स्थितीज ऊर्जा. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आपण पाहू. तर आपल्याला काय एक्झाम्पल आहे. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. चेंडूने स्टंप पाडले. द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम खेळताना स्ट्रायकरने सोंगटीला आपण मारलं. वन मार्बल स्ट्राईक्स अनदर इन अ गेम ऑफ मार्बल. गोट्या खेळताना एका गोटीने आपण दुसरी गोटी मारतो. हे वरच्या एक्झाम्पल आपलं असं समजतं की द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थाच्या हे आता गतिमान आहे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. गतिज ऊर्जा म्हणजे वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी गती एफ इंटू एस. एफ म्हणजे बल आणि एस म्हणजे विस्थापन. आता याचं सूत्र आपण काढूया. कायनेटिक एनर्जीचं आपल्याला माहिती आहे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. बल बरोबर मास टू ॲक्सिलरेशन, वस्तुमान गुणिले त्वरण. पण न्यूटनच्या गतिविषयक समीकरणानुसार एस बरोबर यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता इथं ऑब्जेक्ट कसा आहे, हा स्थिर आहे म्हणून त्याचा सुरुवातीचा वेग किती आहे, 0 आहे. ती जर आपण किंमत यावर टाकला तर 0 अधिक 1/2 AT स्क्वेअर म्हणजे विस्थापन किती झालं, एस बरोबर 1/2 AT वर्ग. ह्या व्हॅल्यू आपण आता कार्याच्या सूत्रामध्ये टाकू. डब्ल्यू बरोबर एम ए. एफचं काय आहे, एम ए इंटू एस बरोबर 1/2 AT स्क्वेअर 1/2 ATचा वर्ग 1/2 एम ए वर्ग टी वर्ग किंवा ATचा वर्ग. तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्यानुसार व्ही बरोबर यू अधिक AT. सुरुवातीचा वेग 0 आहे मग व्ही बरोबर AT. दोघांचा वर्ग करू. व्ही वर्ग बरोबर ATचा वर्ग. म्हणून डब्ल्यू बरोबर काय येईल, ही व्हीची किंमत आपण यामध्ये टाकू. डब्ल्यू बरोबर 1/2 MV स्क्वेअर. म्हणजेच आपलं गतिज ऊर्जा किंवा कायनेटिक एनर्जीचं सूत्र काय आहे, 1/2 MV स्क्वेअर. हे सूत्र आपल्याला महत्त्वाचं आहे. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 MV स्क्वेअर. आता आपण सोडूया. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. 250 ग्रॅम वजनाचा दगड आपण एका उंचावून खाली सोडत आहोत. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट वेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. जर त्याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती. आपल्याला मास आहे वस्तुमान 250 ग्रॅम म्हणजे त्याचं रूपांतर किलोग्राममध्ये केल्यावर 0.25 किलोग्राम. त्याचा वेग आहे 2 मीटर छेद सेकंद. गतिज ऊर्जेच्या सूत्रानुसार कायनेटिक एनर्जी 1/2 MV वर्ग 1/2 गुणिले 0.25 गुणिले 2चा वर्ग. उत्तर येते 0.5 जूल. पुढे पोटेन्शियल दुसरा प्रकार आहे पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आता पहा. ॲन ॲरो इज रीड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. एक धनुष्यबाण ताणला त्यातून आपण जर बाण सोडला. वॉटर केप्ट ॲट हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इंटू द टॅप बिलो. धरणात साठवले पाणी जर आपण जर धरणाच्या दरवाजानंतर सोडले. कॉम्प्रेस स्प्रिंग दाबली आणि ती सोडली. त्याच्यावर आपल्याला काय आढळतं आहे वरतील उदाहरणावरून. इफ द ऑब्जेक्ट्स वेअर नॉट ब्रॉट इन those states would they have moved. The energy stored in an object because of its specific state or position is called the potential energy. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. त्याचं आपण एक्सप्रेशन काढू. एक पदार्थ आहे m वस्तुमानाचा, त्याला h एवढ्या उंचीवर नेला आणि त्याच्यावरती कार्य केलेलं बल किती आहे मग mg. वर्क आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बल किती आहे mg, डिस्प्लेसमेंट आहे h. मग तुमचं वर्कचं सूत्र mgh आणि का ऊर्जा म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता. मग पोटेन्शियल mgh हे सूत्र आपल्या महत्त्वाचं आहे. 50 किलोग्राम वॉटर 500 किलोग्राम वॉटर इज स्टोर्ड इन ॲन ओव्हरहेड टँक ऑफ अ 10 मीटर हाय बिल्डिंग. 500 किलोग्राम वॉटर आपण 10 मीटर उंच बिल्डिंगच्या छतावरती साठवलेला आहे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल इज स्टोर्ड इन. त्याची एक पाण्याची स्थिती ऊर्जा शोधायची आहे. हाईट आहे 10 मीटर, वस्तुमान आहे 500 किलोग्राम आणि गुरुत्वत्वरण आहे 9.8 इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. सूत्र P इज इक्वल टू mgh. m 10 g 9.8 500. पोटेन्शियल एनर्जी 49,000 जूल.
पुढे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ऊर्जेचे रूपांतरीकरण. तर आपण जर पाहिलं, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टाईप टू अनदर. ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर होतं. आता त्याचं एक्झाम्पल आहे द एक्सप्लोडिंग फायरवर्क्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन देम इनटू लाईट. समजा ज्यावेळेस आपण फटाके फोडतो त्यावेळेस त्याच्यामधून जे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं रे? प्रकाशामध्ये होतं. त्याचप्रमाणे त्याच्यामधून साऊंड ध्वनी बाहेर पडतो आणि त्याचप्रमाणे ऊर्जासुद्धा बाहेर पडते. पहा इथं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जेचं रूपांतर, त्याला जर आपण हीटिंग केलं, हीटर तापवलं तर हीट एनर्जी उष्णतेमध्ये होतं. आणि तापयुग्म किंवा थर्मोकपलने उष्णता ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. लाईट चालू केलं, बटन दाबल्यावर फॅनने का होतं? फॅन फिरायला लागतो, म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये. आणि त्याच यांत्रिक ऊर्जे जनरेटरच्या सहाय्याने आपण विद्युत निर्माण करू शकतो, लाईट एनर्जी. लाईटचं बटन दाबलं की बल्ब लावतो आणि लाईट पडते. आणि सोलार लॅम्पला आपण जर चार्जिंग केल्यानंतर परत त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जेमध्ये. केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा. दुय्यम गट काय करतो? विद्युत ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत. आणि प्राथमिक गट रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतो. विद्युत ऊर्जेचं रूपांतर लाऊडस्पीकरच्या सहाय्याने आपण ध्वनी ऊर्जेमध्ये करतो. आणि मायक्रोफोनच्या सहाय्याने आपण साऊंड एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजे आपल्या ह्याच्यातून काय समजतं? एक लॉ तयार होतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अदर. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, तर ऊर्जेच्या एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये रूपांतर करता येते. द अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे विश्वातील एकूण ऊर्जा कशी आहे? ही स्थिर आहे. आता आहे फ्री फॉल. फ्री फॉल मुक्त पतन. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. An object falling slowly under the influence of gravitational force is said to be free fall or to be falling free. समजा एखादा पदार्थ आपण पृथ्वीपासून विशिष्ट उंचीवरती नेला तर त्याच्यावर पृथ्वीचं गुरुत्वबल काय करत असतं? इथून याला उंचावण्यात पृथ्वीबल त्याला खालच्या दिशेने त्याच्या प्रयुक्त होत असतं, त्याला खाली ओढत असतं, कारण त्याच्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काय करत आहे? करत आहे. आता त्याला सर समजा उंचावून जर आपण खाली सोडलं तर त्याच्यावर काय होणार आहे? पृथ्वीचं गुरुत्वबल पूर्ण कार्यरत होणार आहे. त्याला आपण मुक्त पतन असे म्हणतो, फ्री फॉल असे म्हणतो. मुक्त पतन, फ्री फॉल. समजा एखादा पदार्थ हा आपण एका पदार्थ आपण हा जमिनीवरून एच एवढ्या उंचीवरती नेलेला आहे. एच एवढ्या उंचीवर नेलेला आहे पॉईंट ए पासून. पॉईंट ए पासून आपण त्याला काय केलेलं आहे? खाली सोडलेलं आहे. नंतर तो पॉईंट बी पाशी येणार आहे, त्यावेळेस त्याने पार केलेलं अंतर किती? एक्स आहे. नंतर पॉईंटमध्ये सी पर्यंत पार केलं त्याने अंतर किती आहे? म्हणजे तो 3 स्थिती आहे, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. त्याला आपण जमिनीपासून किती उंचीवर नेलं? एच1. एच उंचीवर आपण त्याला काय सोडून दिलं आहे. तेव्हा तो मध्यापर्यंत बीपर्यंत, तेव्हा त्यानं केलेलं अंतर किती आहे? एक्स. सीपर्यंत येतो तेव्हा अंतर किती आहे? बीपर्यंत येतो तेव्हा अंतर किती आहे? जमिनीपासून एच मायनस एक्स. वरतून बीपर्यंतचं अंतर किती? एक्स. आणि जमिनीपासून किती आहे? एच मायनस एक्स. तर वेन द ऑब्जेक्ट या स्टेशनरी ॲट इट्स इनिशियल 0. समजा पदार्थ जेव्हा ए ठिकाणी असेल तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग किती आहे रे? 0 आहे. तर गतिज सूत्र काय आहे? 1/2 mu वर्ग. मास वस्तुमान गुणिले सुरुवातीचा वेगाचा वर्ग. आता इथं सुरुवातीचा वेग 0 आहे म्हणून त्याची गतिज ऊर्जा किती? 0. स्थिती ऊर्जा काय आहे? mgh.
एच हाईट उंची, जी गुरुत्वत्वरण आणि एम म्हणजे वस्तुमान. एकूण ऊर्जा कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी 0 अधिक mgh. मग एकूण ऊर्जा काय आली mgh. म्हणजे बिंदू ए पाशी एकूण ऊर्जा किती आहे mgh. आता बिंदू बी पाशी आहे त्यावेळेस त्याची आपण त्याची ऊर्जा काढूया. ज्यावेळेस बिंदू बी पाशी येतो त्यावेळेस सुरुवातीचा वेग किती त्याचा 0 आहे. विस्थापन एस किती आहे x आहे. त्याच्यावर प्रयुक्त होणारं गुरुत्वत्वरण किती आहे पृथ्वीच्या गुरुत्वत्वरण एवढं म्हणजे जी. त्वरण बरोबर जी. व्ही वर्ग काय गुरुत्वीच्या व्ही वर्ग बरोबर यू स्क्वेअर अधिक 2s. व्ही बी स्क्वेअर काय आला सुरुवात वेग 0 अधिक 2gx काय x 2gx. व्ही बी वर्ग आला 2gx. गती ऊर्जा सूत्र आहे 1/2 m व्ही बी स्क्वेअर 1/2 m व्ही बी किती आहे 2gx. मग कायनेटिक एनर्जी आली mgx. तर बीचं अंतर हे जमिनीपासून किती आहे जमिनीपासून h वजा x h मायनस x. मग स्थिती ऊर्जा काय येईल mg कंसात h मायनस x. मग mgh मायनस mgx. मग एकूण ऊर्जा कायनेटिक एनर्जी mgx प्लस mgs मायनस mgx. mgx कॅन्सल. एकूण ऊर्जा mgh. म्हणजे बिंदू बी पाशी एकूण ऊर्जा किती आली mgh. तर बिंदू सी पाशी यू किती आहे या ठिकाणी 0. सुरुवात वेग 0 तिथं अंतिम वेग आहे. एस किती आहे वरतून खालीपर्यंत अंतर h. ए किती आहे जी. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2s. व्ही वर्ग सी बरोबर 0 अधिक 2gh. कायनेटिक एनर्जी 1/2 m व्ही स्क्वेअर 1/2 m कंसात 2gh. कायनेटिक एनर्जी mgh. हाईट किती आहे 0. पोटेन्शियल एनर्जी mgh इक्वल 0. टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल mgh. आपण जर पाहिलं तर पॉईंट ए पाशी एकूण ऊर्जा आहे mgh. पॉईंट बी पाशी एकूण ऊर्जा mgh आणि पॉईंट सी पाशी एकूण ऊर्जा mgh. म्हणजे पॉईंट ए बी आणि सी पाशी असणारी एकूण जी ऊर्जा आहे ती काय समान आलेली आहे. पुढं आहे पॉवर किंवा शक्ती. शक्ती म्हणजे काय पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. कार्याचं एक सूत्र काय P बरोबर W/T कार्य भागिले काळ. SI पद्धतीमध्ये त्याचं एकक आहे कार्याचं जूल आणि टाईमचं आहे सेकंद. मग जूल पर सेकंद हे शक्तीचं एकक आहे. एका जेम्स वॅट या शास्त्रज्ञ समजतो त्याचं एकक आहे वॅट. म्हणजे शक्तीचं एकक आहे वॅट. 1 वॅट बरोबर 1 जूल पर 1 सेकंद. औद्योगिकमध्ये आपण हॉर्स पॉवर युनिट वापरतो. हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्तीवर 746 वॅट. 1 किलोवॅट आवर म्हणजे किती बघू 1 किलोवॅट गुणिले 1 आवर. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. 1 आवर म्हणजे 3600 सेकंद म्हणजे 3.6 × 10⁻6 जूल म्हणजे 1 किलोवॅट आवर. आणि हे म्हणजे आपण मीटरमध्ये पडणारं एक युनिट म्हणजे 3.6 × 10⁻6 जूल 1 युनिट. आता आपण उदाहरण सोडू. स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेइंग 20 किलोग्राम टू हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज शी यूज. स्वराली 20 सेकंदामध्ये 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवरती नेते तर तिला किती शक्ती वापरलेली आहे. वस्तुमान दिले 20 किलोग्रॅम, उंची 5 मीटर, लागलेला काळ 40 सेकंद. आपल्या बलाचं एकक माहिती आहे F = mg. 20 × 9.8 196 न्यूटन. वर्क बरोबर आपल्याला माहिती आहे F × S 196 × 5 980 आहे जूल. पॉवरचं एकक आहे कार्य भागिले काळ 980 × 40 24.5 वॅट म्हणजे शक्ती. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume today? 25 वॅटच्या बल्बने 10 तास जर आपण त्याला वापरला तर त्याला किती ऊर्जा वापरली ते आपल्याला काढायची. पॉवर दिली 25 वॅट म्हणजे किती 0.025 किलोवॅट. एनर्जी कंझ्युम माहिती आपल्याला पॉवर इंटू टाईम 0.025 × 10 0.25 किलोवॅट आवर म्हणजे काय आपलं एनर्जी वापरलेली ऊर्जा वापरलेली. अशा प्रकारे आपला हा धडा पूर्ण झालेला आहे.